राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौगन। आज आपण आलेलो आहे नवीन व्हिडिओ कशाबद्दल तर हा वॉटरमेलन म्हणजेच टरबुजाबद्दल। टरबुजामध्ये काय तर टरबुजामध्ये आपण ह्या जो प्लॉट बघताय यामध्ये टरबुजासाठी आपण मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे। मल्चिंग पेपरचे फायदे, आपण जे पाणी नियोजन करतो, पाणी कमीत कमी लागते आणि तणापासून नियंत्रण होते। म्हणजे आपण जे न्यूट्रिएंट सप्लाय देतो या क्रॉपला ते आपले पूर्णपणे फक्त पिकाला लागते। आणि मल्चिंग पेपरचा फायदा, क्वालिटी टिकून राहते आणि जे झाडावर येणारे रोग आहे यावर आपण नियंत्रण मिळू शकतो। ह्या मल्चिंग पेपरचा 25 मायक्रॉन मल्चिंग पेपर वापरलेला आहे आणि त्यामध्ये एक ड्रिप लाइनिंग टाकलेली पूर्ण, आणि झाड प्लांट टू प्लांट डिस्टन्स 1 फीट व तसेच रो टू रो डिस्टन्स 1 फीट असं ठेवलेलं आहे याच्या टरबुजामध्ये। ही टरबुजाची व्हरायटी ही बाहुबली। आपण कोणकोणत्या व्हरायटी निवडायला पाहिजे यामध्ये रेड बीबी, शुगर किंग, शुगर ग्रेज अशा भरपूर साऱ्या मार्केटमध्ये टरबुजाच्या व्हरायटी आलेल्या आहे। तरी आपण आपल्याकडे पाणी जर योग्य असेल तर टरबूज या पिकाला लावण्यात काही हरकत नाही। पैसा म्हणजे कमी दिवसात जास्तीत जास्त प्रॉफिट देणारे हे पीक आहे। याला आपण आता सध्या या पिकाला F1 ड्रिपने दिल्यानंतर पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी मायक्रोरायझा दिला होता। आपण जे माझ्या मागे बघताय आपण इंटरक्रॉप म्हणजे यात पहिले आपले सीताफळ होते, सीताफळमध्ये इंटरक्रॉप म्हणून एक लाइनिंग मध्ये आपण टरबूज नियोजन केलेले आहे। हे पूर्ण प्लॉट हा 2 एकरचा आहे। हा प्लॉट गंगापूर येथील ईश्वर भाऊ राजपूत यांचा हा प्लॉट आहे। आपण माझ्या मागे जे बघू शकता सीताफळाला सुद्धा सीताफळ लागलेले भरपूर सारे, आणि गंगापूर रिजन मध्ये पाऊस किंवा पाणी जास्त असल्यामुळे टरबुजाचे योग्य व असे नियोजन आपल्याला करता येते। आपण जे बघू शकता टरबुजाचे किती व्यवस्थित नियोजन केलेले, पूर्णपणे मल्चिंग व्यवस्थित आतरून बेडवरती बेसल डोसमध्ये सॉइल मिल, बोल्ट व तसेच बॉन्ड या घटकांचा वापर करून बेसल डोस हा भरण्यात आलेला आहे। आणि आपण बघू शकता मर ही पूर्णपणे म्हणजे मर झालेलीच नाही, आपण बी लावली होती इथं टरबुजाची, तर पूर्णपणे आपल्याला जर्मिनेशन झालेलं या प्लॉटमध्ये बघताय। मी ह्या व्हिडिओचे लगेचच नंतर पण व्हिडिओ आपल्याला टाकणार आहे। तरी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन जे व्हिडिओ येत असतील त्याची आपल्याला योग्य वेळेला अपडेट ही येत राहील। धन्यवाद।